बरोबर आहे ना गं? आरामात या. हे बघ. 1 7 नमस्ते. नमस्ते. बसा. आता ऑफ लेक्चर आहे. आपण आपला पोर्शन पूर्ण करूया ना? हो चालेल. मग पाढे हा की वाचन? वाचन. मॅडम खेळायच वाडा की. अजिबात नाही हा. आय नो लास्ट लेक्चर पीटीचं आहे. नसतं तर सोडलं असतं. बरं काहीतरी असं सांगा जे आपल्याला वर्गात करता येईल. मॅडम गाण्यांच्या भेंड्या नाही नको मॅडम, आम्हाला नाही ऐकले गाणे. अहो आमच्या गावात 2च टीव्ही आहेत, त्यात बी गाणी नाही लागत. दुसरं काहीतरी सांगा की. बरं आपण एक काम करूया. सिनेमाच्या नावांच्या भेंड्या खेळायच्या. बरं मुलं आणि मुली अशा 2 टीम. ठीक आहे. एका टीमनं अक्षर किंवा शब्द सांगायचा आणि दुसऱ्या टीमनं सिनेमाचं नाव ओळखायचं. कळलं? करायची सुरुवात? हो. बर लेडीज फर्स्ट. दिल. मैंने दिल तुझको दिया. अरे वा अगदी बरोबर. हुशार आहेस की अभिजित. चला 1 गुण मुलांच्या टीमला. मुलांनो आता तुम्ही विचारा. हे माद्या तू का गप आहेस? झालं ना आता सगळं चांगलं, पण कशा जगणार आहे गप बसलायस? मागडा तू खेळा नाही की मजा येत नाही बघ. खेळ बघू लगेच. हे तर आयुष्याचा खेळ झालाय तरी तुम्हाला पुन्हा मजाच करायची आहे. अरे मध्ये पण आपण त्यांच्यावर बोललो नाही का नाही, उलट अजून जास्त वाईट वाटेल त्याच्याने. अरे आपल्या डोसक्यात सारखं तीच यात बसेल. मग बघ आपण जर ते विसरलो नाही तर मग आपण खुश कसं राहणार तूच सांग बघू. तुम्ही राहावं की खुश, मी असलो नसलो म्हणून काय झालं? अरे मध्ये आता झालेलं काय परत येणार आहे का? ते बी नाही येणार आणि हे बी नाही येणार. म्हणून तुला का खेळ की. एक तर कवा नव्हती खेळायला मिळते आणि त्यात बी तू असं वागलास का नाही. मग बघ तू जर नाही खेळास का नाही तर मग आम्ही कोणच नाही खेळणार. बस मग. बरं बोलतो, येईल तेवढं बोलतो. अभिजित काय चाललंय तुमचं? खेळायचं नाही आहे का तुम्हाला? अरे मुलांची टीम भरती आहे. हा असं सांगा की आत्ता जिंकवतो. जिंकवा. बरं मी थोडं वाचते आहे, तुम्ही खेळा पण आवाज जास्त नको. सनम बेवफा. अरे मध्ये काय बोलतोस? अगं तिला पिक्चरचं नाव घेतलंय, पण तुला कशाचं वाईट वाटतंय? मला असं वाटतं तुम्हालाच बोलतो. अगं तो तुला कशाला बोलेल? आणि हो यो खेळ आहे, खेळासारखंच घे. बरं असू द्या. आता तुम्हाला अक्षर घ्या. अशी ही बनवा बनवी. तुम्हाला पण अगं बाय अरेच्या ध मध्या धडाकेबाज. ग गुंडा न. आईला असं का वाटतं की हे डायरेक्ट आपल्याच बोलतात. या बिया तू बोल की काहीतरी. न नवरी मिळे नवऱ्याला. असला नवरा नको गो बाई. ब हीच बायको पाहिजे. व विश्वासघात. म माफीचा साक्षीदार. जखम. हम साथ साथ है. हम आपके है कौन? अरे ह्यांना पण घ्या की खेळायला. बोल बाबा बोल, तू पहिला बोल. बोलतो की मग. येड्यांची जत्रा तुमची सगळी वय, त्यात काही वाद नाही. केवढा केवढा अगं अजून एवढा कसला राग आहे तुला? लॉस बी वाटत नाही विचारताना, हाय का नाही? लाजबीज काढायची काय बी गरज नाही. केवढा का ऐकताना वाईट वाटतंय तर करताना विचार का नाही केलास? अगं आता समधी शाळा विसरली.
त्या ज्योतीनं बी मला माफ केलं. अगं मी तर फक्त त्यासोबत होतो, मग कर की मला बी माफ. मी ज्योती ना अभ्या, मला नाही करायचं माफ. मग मग काय करायचं तुला? काय करायचं माहित नाही, पण तुझ्याशी बोलायचं नाही एवढं माहित आहे मला अभ्या. अरे मी एक सभ्य साधा मुलगा म्हणून तुझ्याशी बोलायला सुरुवात केली. मग काय माहिती तू का आवडायला लागलास. तुझं वागणं कधीच चुकीचं नसतं आणि नसणार असं वाटायचं. अख्ख्या वर्गात जे कुणाला कळत नाही ते तुला कळतं. त्या सागरासारख्या मुलाला माफ करतोस आणि ज्योतीसारख्या मुलीला त्रास देतोस. अगं काय त्रास दिला, काय त्रास दिला हे अजून मला बी कळना बघ. ऐक केवढा, तू रागाच्या भरात काय बोलतेस हे तुझं तुला बी कळना. तू आधी शांत हो. म्हणजे मी चांगलं वागलो तेवढंच तुला आवडलो, आणि वाईट वागलो म्हणजे पाक बोलणंच बंद का? म्हणजे जर उद्या तू जर काय चुकीचं वागलीस तर मी बी हेच करायचं आहे का नाही? कर की, तुला कोणी अडवलंय? आणि हो, आता माझी वाट अडवू नकोस, नाहीतर मी बी जाईन मुख्याध्यापक सरांकडे. एवढ्याशा कारणावरनं एवढं बोलशील असं वाटलं नव्हतं बघ केवढा. आणि आत्ताच तर म्हणलीस ना की मी ज्योती नाही म्हणून. मग हे मुख्याध्यापक सरांकडे जायचं आलं कस तुझ्या डोसक्यात? म्हणजे ज्योतीमध्ये नाही म्हणली तसंच तुझं बी नाही असं समजतोय मी. अभिजित, आता तू काय बी बोलायला लागलायस. पण मी रागात नाही केवढा, हे समजा मी विचार करूनच बोलतो. मग मी बी करते तुझ्याकडे विचार. कर, तुला जे वाटतंय ते तू कर, आणि तेच करतेस तू. बाकीच्यासनी काय वाटतं ह्याचं तुला काय करायचं ना, कर. हो, मला काय नाही वाटत आणि असंच समज. बरं असू दे, जा आता. नाही पुन्हा मी तुझी वाट अडवली म्हणून बोलवशील मला मुख्याध्यापक सरांकडे. अरे आता आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. 5x वजा 3y बरोबर 8. 3x अधिक y बरोबर 2. केवढा, तूच म्हणली होतीस ना नेहमी तुझ्या बाजूला बसायचं म्हणून, आणि आज तुलाच नाही बसायचं का? नाही बसायचं. केवढा, कुठं निघालीस? सर ते मागं चालले बसायला. इथं आहे ना जागा, मग बस खाली. जे गणित दिलं ते सोडव. सागर, खास करून तुझा विषय गेलाय. मी कोणाचीही वही घेऊन बघणार बरं का. आणि ज्यांचं गणित चुकलेलं असेल त्याने उद्या 50 वेळा हेच गणित करून यायचं आहे. काय सर, अहो हे गणित येतंय मला. येतंय ना, मग कर की खाली बघून. आपल्याला 5x वजा 3y बरोबर 8 आणि 3x अधिक y, नुसतं y असलं म्हणजे 1 असतं हे माहीत आहे ना. बरोबर 2 आहे पुढे त्याच्या. याची उकल करून दाखवा. साक्षी, मला तर काहीच कळना. तुला कळतंय का? अगं मीच तुझं बघून लिहिणार होते. मला हे उकल बिकल नाही जमत. आयुष्यातल्या गणिताची उकल जमलीच पाहिजे, नाहीतर दुःखाचं गणित कवाच सुटत नाही. गणितापेक्षा अवघड तुझं बोलणं आहे. पण मी नाही बोलत तुझ्याशी, तर तू कशाला बोलतोयस? अगं पण आपण दोघं एका वर्गातला म्हणून तरी बोलू शकतो ना. बरं थांब, मी तुला एक गणित सोडून दाखवतो. काय गरज नाही, माझी मी सोडवते. चुकतंय तुझं केवढा. थांब बघ,
5x वजा 3y बरोबर किती? आता बघ, वजा वजा अधिक होत असतं म्हणजे बेरीज करायची आणि उत्तर 2 नाही 8 येणार. आणि हे बघ आता, हां दुसरं बघ, 3y बरोबर y म्हणजे किती? आता बघ, अधिक अधिक वजा येत असतं त्यामुळं इथं वजाबाकी करायची. 3x - y. आता मगाशी आपल्याला सरांनी काय सांगितलं होतं, नुसतं y म्हणजे काय असतं? 1. हां, म्हणून उत्तर येणार 2. आणि या संख्येत बघ कॉमन काय आलंय? 3. म्हणून सगळ्या संख्येला 3 न भागायचं. आणि म्हणून x 1 आणि 1 असं. अरे सोपं आहे की. म्हणजे बघ, वजा वजा अधिक, हां, आणि अधिक अधिक वजा वजा. असं आहे ना. हो. पुढं आपण बोलत नव्हतो ना. मग कुणी काय तुला निमंत्रण नव्हतं दिलं? राहिलं तर मग 3. अभिजित, अरे सांग की पुढं कसं सोडवायचं. तू सांगितलं की कळतं. आणि अभ्यासाचं तरी बोलू शकतो ना आपण. तूच म्हणलास की. आणि म्हणून x बरोबर 1 आणि y बरोबर वजा 1 ही आहे उकल. हॅलो उत्तर. हा, आता नको बोलू माझी. सर झाले माझं. एकदम बरोबर सोडवलंस की. छान. आता फळं सोडव बघू. सर मी सोडून दाखवतो. चालतंय, सोडव. हा दर. सर आता हे आहे आपलं समीकरण 1 आणि हे समीकरण 2. आता आपल्याला समीकरण 2 ला 3 ने गुणायचं, म्हणून समीकरण 2 ला 3 त्रिक 9 म्हणून इथे 9x येणार. मग 3y आणि बरोबर 3 6 आणि हे आपल्याला मिळालं समीकरण 3. आता आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 3 ची बेरीज करायची. आणि 9 आणि 5 14 म्हणून इथे 14x. 3y ला 3y जाणार आणि मग इथे 14. आता पहिल्यांदा x इथे घ्यायचं आणि 14 भागिले 14, मग हे 14 ला 14 जाणार आणि येणार 1. म्हणून आपल्याला x ची किंमत 1 मिळणार. किंमत मध्ये आपल्याला x ची किंमत 1 मिळाली म्हणून आपण 3 गुणिले 1 करायचं आणि 2.
आता आपल्याला एक्सची किंमत 1 मिळाली म्हणून आपण 3 गुणुले 1 केलं. आता हां आता इथं 3 येणार आणि मग प्लस वाय. हां आता वाय बरोबर आता 2 वजा 3 वाय बरोबर 2 वजा 3 होणार वजा 1. आपल्याला वायची किंमत मिळाली वजा 1 म्हणून आपली उकल आहे एक्स बरोबर 1 आणि वाय बरोबर वजा 1. अगदी बरोबर आहे. छान. बस टाळा वाजवा सर्वांनी. आता प्रामाणिकपणे ज्यांचं गणित चुकलंय त्याने उद्या हीच गणित 50 वेळा करून यायचं आहे. काय राब्या ती बोलत नाही तर राहू दे की लागा. ऐक की आधीच माझ्या अंगावर काटा आलाय. चांगलीच जिरल्या माझी. तू म्हणत असशील ना तर आपण चोरी करूया, अरे मारामारी करूया. पण ह्या पोरीचा मॅटर नको लागा आता पुन्हा. ह्यात जीव जाईल माहीत आहे का. अरे कुठल्या पोरीचं नाव काढायच्या आधी बापाचा हात जोडलेला चेहरा आठवतं रे. जातो मी. अरे मध्ये पण तू असाच राहणार का? आब्या तुझ्याबरोबर आला का नाही मग तू आब्यासाठी थांबणार नाही वय? थांबला की आणि हजारदा बोलून बी दाखव. होय दाखवलं मी बोलून. कारण मी नको म्हणत असताना गेलास तू. आणि तसं बी मला केवढा बरं नुसतं बोलायचं आहे. तुझ्या गत काय लगीन करतेस का असं नाही विचारायचं. तरी बी तुला जायचं असलं तर तुझा फक्त जायच्या आधी एवढा आठवून जा की केवढा माझ्यावर का आणि कुणामुळे बोलत नाही ते. थांबतो पण एक शब्द सुद्धा बोलणार नाही. तिच्यावर ज्योती असली ना तर व्हायचं लांबच थांबेल. आल्या त्या. आब्या माणसं कामापुरती गोड बोलते, काम झालं की ओळख सुद्धा दाखवत नाहीत. अरे किरण्या, मोठ्या गावातल्या माणसासनी माणुसकी कुठं राहिल्या. सगळी माणसं उपाट्या कादाची आहेत. ज्योते एसटीला अवसर आलं. अगं जाऊ दे केवढा बोलत्याला आणि जात्यात. नाही नको ह्यांच्या नादाला लागायला. तसं नाही. ते काय बी बोलताना आपण ऐकून घ्यायचं होय. का रे एकाची जिरली तेवढी बाद झाली नाही का? आणि कोण कामापुरतं गोड बोलतंय? नाही नाव सांग की मग सांगते. चोराच्या उलटे बोंबायलाच म्हणतात. तरी बी हिने माफ केलं ते नशीब समजा. मग तू आब्याबरोबर का बोलत नाही? त्याने काय केलंय? ते तुम्हाला तुमच्या आब्याला बी चांगलंच माहित आहे. काय गच होते म्हणजे किरण्या आपण 10 चांगल्या गोष्टी केल्या ती माणसं लगेच सारली आणि एक वाईट गोष्ट केली की ती लगेच ध्यानात ठेवली. ध्यानात ठेवण्यासारखं केल्यावर राहणारच की ध्यानात ज्योती. दुसरं काय बी केलं असतं तर केलं असतं मग. पण एका पोरीला रस्त्यात अडून तिची छेड करतात म्हणजे. अगं झालं गेलं सोडून दे केवढा. झाली त्यांची चूक आणि आता ती सगळं विसरले आम्ही. माफ बी केलं त्याला आणि तू बी कर आता. नाही मी नाही करणार मग. बघ किरण्या जिच्यावर झालंय तिनं बी माफ केलं आणि ही करत नाही म्हणजे याला हट्टीपणा म्हणतात किरण्या. हो हाय मी हट्टी. माझ्यावर कोण माणसं आहेत त्यापेक्षा ते कसे आहेत हे महत्वाचं आहे मला. आणि ज्यांना पोरींचं मन कळत नाही त्यांचा आदर करता येत नाही अशी माणसं मला आसपास बी नको आहेत माझ्या. समजलं ना? चल ग बघा याच्याकडं. आम्ही चाललो तर मागं वळून पण बघत नाही आणि तुम्ही रस्त्यात थांबलाय आमच्याशी बोलायला. अरे लाजा वाटू द्या. हे बघ जाऊ दे किरणा. आधीच माझ्यासाठी तुम्ही लय अपमान सहन केलाय. आता अजून नको. कुणाच्या मागं लागून नातं टिकत नाही हे माहीत असून सुद्धा यो माणूस सगळ्यात वेगळा आहे असं वाटायचं रे मला. पण नाही तो बी तसाच निघाला. आपल्याला लाज वाटली पाहिजे. एकदम बरोबर बोलल्या बघी. असू दे चल किरण्या. मला बी असंच वाटतंय केवढा. अगं तुला इशेत आणतेस. एवढी बी वाईट पोरं नाहीत ती. आणि जे चुकलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट शिक्षा भोगून झाली आहे त्यांची. आणि असं बी आज मधुकर लांब उभा होता
म्हणून त्याचं कौतुक केलंस. त्या दिवशी अभिजित पण असाच लांब उभा होता. मग त्याचा अपमान का? अगं या प्रश्नांची 10-10 ओळींची उत्तरं तुमच्या गृहपाठाच्या वहीत उद्या लिहून आणायची. ठीक आहे? चला, गृहपाठाच्या वह्या काढा आणि गृहपाठ लिहून घ्या. अहो मॅडम, गृहपाठाच्या वह्या तुमच्याकडेच आहेत. अरे हो, तरी निघताना मी म्हणत होते काहीतरी विसरतीये. अभिजित, तू मुलांच्या आणि केवढा तू मुलींच्या स्टाफ रूममधून गृहपाठाच्या वह्या घेऊन या. रॅक माहिती आहे ना? मॅडम किरणला सांगा की. अरे किरणला वाचून जरी कळलं असतं ना ह्या वह्या आपल्या वर्गाच्या आहेत तर त्यालाच पाठवलं असतं. बरं अभिजित जा, केवढा जा घेऊन ये. मला नाही जमणार, पोरींच्या बी देणं काढून. अभिजित, मला बोलायचंय तुझ्याशी. का? केलास तेवढा अपमान काय बास नाही का? अरे अपमान नाही, महत्वाचं बोलायचंय. पण आता तुझं बोलणं माझ्यासाठी महत्वाचं नाही केवढा. अरे एवढं वाईट समजतोस का? तू मला वाईट समजताना केलास काय विचार? बरं, चुकलं माझं, पण तू केलं ते बरोबर होतं का? अगं मी केव्हा म्हणलो मी केलेलं बरोबर होतं म्हणून? पण एकदा शांतपणे माझी बाजू ऐकून घेतलीस का तू? मला रागच तेवढा आलेला, कारण तू असं काहीतरी करशील नाहीतर असल्या कुठल्या तरी गोष्टी तुझं नाव येईल असं कवाच वाटलं नव्हतं. अगं वाटलं तर मला बी नव्हतं. मला तर हे बी नव्हतं वाटलं की हे समजा आमच्या गावापावतर नाहीतर आमच्या घरापावतर जाईल. पण गेलं. समजा गावातल्यांनी आम्हाला लय ऐकवलं. त्या मध्यानं त्याच्या बापाचा मरुस्तवर मार खाल्ला. माझी लहानपणीची मैत्रीण रेश्मा, तिनं बी माझ्या बराबोला धरला. पण या समजात वाटायचं की एक माणूस आहे, तो आपल्यावर काय बी चालत तरी सोबत असणार, आणि ती म्हणजे तू होतीस केवढा. अरे मी कसा ठेवू विश्वास? तुझी चूक होती आणि ते सरळ होतं. होती माझी चूक, आणि आत्ता बी म्हणतो की होती माझी चूक. पण मी मध्याच्या बरोबर होतो. यात काय मी काय केलं नाही, माझं यात काही बी नाही असं म्हणून मी यातनं बाहेर बी पडू शकलो असतो. पण नाही पडलो मी, कारण कांबळे सरांनी सांगितलं होतं सोबत असणारा बी तेवढाच दोषी असतो. मग म्हटलं हाय मी दोषी, पण त्याची साथ नाही ना सोडली. साथ देणं महत्वाचं असतं केवढा. चांगल्यात तर काय समजा जग साथ देतं, आणि वाईटात आपण एकलंच असतो. आणि तवाच कळतं बघ कोण आपलं आणि कोण परक. म्हणजे आता मी परकी आहे? अगं प्रत्येक माणसाकडनं काय ना काय चूक होती, पण ती चूक सुधारायची का माणसाला सोडूनच द्यायचा? आणि जर हे चुकलेला अभिजित तुझा नसेल तर मग आजवर बरोबर असलेला अभिजित तुझा कसा होता? मी वर्गात हुशार आहे, कांबळे सर माझं कौतुक करतात म्हणून आवडलो ना मी तुला. आणि मग आज काय व्हायचा अपमान झाला म्हणून तेच ना आवडता झालो का? आणि हे बघ केवढा, तुला जर माझ्याबरोबर बोलायचं नसेल ना तर तसं एकदाच सांग, यापुढं कवाच येणार नाही मी तुझ्याबरोबर बोलायला. पण असा माझा आणि माझ्या तुझ्याबद्दल असलेल्या भावनांचा कवाच अपमान करू नकोस. माझा ताद्या सांगतो,
आज बिघडलेले नाते उद्या सरळ होतात. समजा गोष्टी विसरल्या जातात, पण आपल्या वाईट वेळेला आपला माणूस आपल्यावर तसा वागला हे तो कवाच नाही विसरत केवढा. अभिजित, बोलायचं होतं. मी सांगितलं ना एकदा मला नाही बोलायचं म्हणून. अरे आब्या, एवढे दिवस ती बोलत नव्हती म्हणून रडत होतास, आणि आता बोलते तर बोल की. आम्ही आहे पुढं, तू बोल. केवढा फक्त ते एक कर, कुणी विचारलं तर तू त्याला थांबवलेलंस हे सांगायची हिंमत ठेव. बोलता तुम्ही आणि मारामासनी बसतो. चला. असं रस्त्यात का थांबवलंय? काय बोलायचं ते पटकन बोल. कोणी आलं ना तर या वहीत बघून बोलायचं. अभ्यासाचं. मग आता कोण नाही तर कशाला थांबवलंय? काय बोलायचं बोल पटकन. अभिजित, मला तुझी माफी मागायची, आणि तुझ्या वाईट काळात मी तुझ्या सोबत नव्हते असं कवाच समजू नकोस. म्हणजे नव्हतीस तरी बी होतीस असं समजू का? इथून पुढे असेल असं तरी समजू शकतोस ना? कशावरनं? अभिजित, तुला काय वाटतं? तुझ्याशी न बोलून मला बरं वाटत होतं का? अरे मला बी लय त्रास झालाय, लय आठवण आली तुझी. तुला नुसतं शाळेत बघितलं तरी बरं वाटत होतं, आणि न बोलून किती त्रास झाला असेल तू विचार कर की. अगं मग एवढा त्रास करून घेण्यापेक्षा बोलणं सोपं नव्हतं का केवढा? सोपं? अरे सोपं कसं म्हणतोस अभिजित? आपल्या घरातल्यांनी तुला आपलं कसं मांडलं असतं? तू जवळ येशील तेव्हा तुला कसं म्हणलं असतं? तुला वाईट बोललेलं मला सहन नसतं झालं, आणि इथून पुढं तुला आणि मला सगळ्यांनी आदराने बघावं असं वाटतं. चुकलंच बघ माझं केवढा. यापुढं असं कवाच नाही करणार. ह्या समजात मी तुझ्या घरच्यांचा विचारच नाही केला. पण केवढा तुला असं वाटत नाही तू लयच पुढचा विचार करतेस? मग नको करायला काही विचार. अरे तुमच्यासाठी आत्ताशी 10वी आहे, आणि आमच्यासाठी 10वी बी झाली आता. आता वय शिकलं की लगेच लग्न. मग कसं नाही येणार विचार? तूच सांग की. पण केवढा आत्ता आपण आहे ना एकमेकांबर, मग ह्यो पुढचा विचार आत्ताच नको करूस. आणि का नाही, काय वाटलं तर तिथले इथं बोलत जा. कवाच बोलायचं नाही असं विचार करत जाऊ नकोस. हो, नाही करणार विचार. पण तू पण मनातून काढून टाक की मी तुझ्यासोबत नव्हते. म्हणजे नव्हते हे मान्य करते, पण इथून पुढे असणार. सुखात आणि दुःखात. बर चालतंय, जा आता. नाही पुन्हा घरच्यासनी नाराज व्हायचं कारण नको द्यायला. आणि तसं बी थोड्या दिवसांनी याचंच आहे की मला तुझ्या घरी. ठीक आहे, ज्योतीने मला माघारी दिलेली, तू गावास माघारी देऊ नकोस मला. कधी याचा? झालं का सगळं नीट बोलणं? आधीपेक्षा चांगलं झालं. बर चला. अरे थांब की मध्या, सायकल बघून जाव्या. चला.
खायला. हे पोरांनो, अरे आवडले का सायकल? चांगली आहे बरं का? हा मग वाईट सायकल कोणी काय ठेवील का हा? ही बियाण्याला का लईच वाईट दिसते की रे. तिच्या काका त्याचं जाऊ दे, मला सांगा ही सायकल कितीची आहे? अरे ही 2200ची आहे. आणि ती ती पलीकडची जुनी, हा ती 1200 पर्यंत देऊ की. आणि ती दुसरी ही जरा लईच महाग आहे, म्हणजे 3500 पोतर मिळेल बघ. लईच महाग आहे बघा. अरे नवीन मधली ही स्वस्त आहे 2200 वाली. अरे घेणार असलं तर वाटलंच तर 100-200 कमी करतो की. नाही नको काका. अहो नको, एवढं पैसे नाहीत आमच्याकडं. हो एवढी परिस्थिती नाही आमची. अरे असू दे, त्याला काय होतंय, पैसे आले की घे मग. पैसे येतील म्हणून 2 वर्ष वाट बघितली. दरवर्षी असंच वाटतंय की पैसे येतील म्हणून. हा आता झालं, आता यंदाचं शाळेचं शेवटचं वर्ष. पुन्हा घेऊन तरी काय फायदा तिचा. असू दे, चला चल